मुंबईच्या स्टार्टअप विश्वास एक अशी बातमी समोर आली आहे जी केवळ एका कंपनीतील नेतृत्व बदलापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर भारतातील ट्रेड उद्योजकतेच्या पुढील टप्प्याचा इशारा देणारी आहे. झोमॅटोची मूळ कंपनी म्हणून ओळखली जाणारी इंटरनल लिमिटेड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. कारण कंपनीचे संस्थापक, चेहरा आणि प्रवासाचे शिल्पकार दीपिंदर गोयल यांनी सीईओ पदाचा राजीनामा देत एक धक्कादायक पण दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे. काय आहे प्रकरण, जाणून घेऊया सविस्तर. त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न IT क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. हा राजीनामा अचानक घेतलेला नसून तो एक स्पष्ट विचार प्रक्रियेचा, आत्मपरीक्षणाचा आणि भविष्यातील जोखीम स्वीकारण्याच्या तयारीचा परिणाम आहे. शेअर होल्डर्सला लिहिलेल्या भावनिक पण ठाम पत्रात दीपिंदर गोयल यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अलीकडच्या काळात त्यांना अशा कल्पना आकर्षित करत आहेत ज्या अत्यंत उच्च जोखीमच्या, प्रयोगशील आणि अनिश्चिततेने भरलेल्या आहेत. अशा कल्पना सार्वजनिक कंपनीच्या चौकटीत बसत नाहीत आणि म्हणूनच त्यांनी सीईओ पद सोडण्याचा निर्णय घेतला. इंटरनल लिमिटेड ही आज केवळ फूड डिलिव्हरी कंपनी राहिलेली नाही. झोमॅटो, ब्लिंकिट, हायप्युअर, इंटेन्सिटी डिलिव्हरी सारख्या विविध व्यवसायांच्या माध्यमातून ती एका विशाल डिजिटल इकोसिस्टीम मध्ये रूपांतरित झाली आहे. अशा कंपनीसाठी शिस्त, सातत्य, नियोजन आणि कायदेशीर चौकट अत्यंत महत्वाची असते. गोयल यांनी हे मान्य करत सांगितले की भारतातील सार्वजनिक कंपनीच्या सीईओ कडून अपेक्षित असलेली लक्ष केंद्रित जबाबदारी आणि कायदेशीर बंधनं त्यांच्या नव्या कल्पनांच्या शोधात अडथळा ठरू शकते. मात्र याचा अर्थ दीपिंदर गोयल इंटरनल पासून दूर जात आहेत असा अजिबात नाही. उलट त्यांना कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या भूमिकेत ते दीर्घकालीन रणनीती, कंपनीची संस्कृती, नेतृत्व विकास, नीतिमत्ता आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स मध्ये सक्रिय सहभाग ठेवणार आहेत. दैनंदिन अंमलबजावणीपासून दूर राहत मोठ्या चित्रावर लक्ष केंद्रित करणे हीच त्यांची नवी भूमिका असेल. या मोठ्या फेरबदलासोबत कंपनीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. ब्लिंकिटचे संस्थापक आणि सध्याचे सीईओ अल्बिंदर सिंग धिंडसा यांची ग्रुप सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून ते ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. अल्बिंदर धिंडसा हे नाव स्टार्टअप विश्वात वेगळ्या ओळखीचे आहे. वेगवान निर्णय, आक्रमक विस्तार आणि ऑपरेशन उत्कृष्टतेसाठी ओळखले जाणारे नेतृत्व आहेत. ब्लिंकिटच्या माध्यमातून क्विक कॉमर्स क्षेत्रात जे यश अल्बिंदर यांनी मिळवले, त्याच अनुभवाचा फायदा आता संपूर्ण इंटरनल समूहाला होणार आहे. दैनंदिन अंमलबजावणी, व्यवसाय वाढ, नफा, तंत्रज्ञान आणि स्पर्धात्मक धोरण या सर्व आघाड्यांवर ते कंपनीचे नेतृत्व करतील. त्यामुळे इंटरनल अधिक शिस्तबद्ध, परिणामाभिमुख आणि वेगवान होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या संक्रमणाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे दीपिंदर गोयल यांचे ESOPs. त्यांनी सांगितले की त्यांचे सर्व गुंतवणूक न केलेले ESOPs पुन्हा ESOPs पूलमध्ये परत येतील. याचा थेट फायदा पुढील पिढीच्या नेत्यांना होणार आहे. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या संधी वाढतील आणि त्याचबरोबर शेअर होल्डर डिल्यूजन न वाढता कंपनीतील धारणा अधिक मजबूत होईल. हा एक अत्यंत रणनीतिक निर्णय मानला जात आहे. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हा बदल अशा वेळी होत आहे जेव्हा इंटरनलची कामगिरी मजबूत आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 31 डिसेंबर 2026 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात तब्बल 72.88% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 59 कोटी असलेला नफा वाढवून 102 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच नेतृत्व बद्दल हा संकटातून नव्हे तर ताकदीच्या स्थितीतून केला जात आहे. आपल्या पत्रात दीपिंदर गोयल यांनी मागे वळून पाहत एक भावनिक आठवण शेअर केली. 18 वर्षापूर्वी केवळ मेनू स्कॅन करणारी एक कंपनी अब्जाधीश डॉलर्सची होईल. लाखो
लाखो लोकांना रोजगार देईन आणि दररोज लाखो कुटुंबांना सेवा देईन. ही कल्पनाच तेव्हा हास्यास्पद वाटत होती, पण आज ती वास्तव आहे. आणि हाच प्रवास पुढे नेण्यासाठी योग्य वेळी योग्य भूमिका बदलणं गरजेचं आहे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. मला इंटरनल भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी बनवायची आहे, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. मला अब्जावधी ग्राहकांना सेवा द्यायची आहे, समाजावर सकारात्मक प्रभाव टाकायचा आहे आणि लाखो भारतीयांसाठी उपविजयक साधनं बनवायची आहे. हा बदल पदनामाचा आहे, उद्दिष्टांचा नाही, हे त्यांनी ठासून सांगितलंय. एकूणच हा निर्णय भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीमसाठी एक महत्त्वाचा संदेश देतो. संस्थापकाने सीईओ पद सोडणं म्हणजे मागं हटणं नाही, तर कधी कधी पुढच्या उंच उडीसाठी घेतलेला धोरणात्मक विराम असतो. इंटरनलच्या बाबतीत हा बदल कंपनीला अधिक केंद्रित, अधिक मजबूत आणि दीर्घकालीन दृष्टीने अधिक सक्षम बनवणारा ठरू शकतो. आणि म्हणूनच हा केवळ नेतृत्व बदल नाही, तो भारतीय टेक उद्योगाच्या परिपक्वतेचा एक नवा अध्याय आहे. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.